श्रीकृष्ण कृष्ण कशात तुम्ही बऱ्या आहात ना? मी पण बरे आहे. आज ते जे गाईचं बछडं आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती देते. त्या गाईचं बछडं काय झालं, मी एक दिवस माझ्या भावाच्या गावाला माझ्या माहेरी यात्रा होती. यात्रेत मी गेली आणि मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. 500 वर्षपूर्वीचं मंदिर आहे तिथे, सिद्धेश्वर महाराजचं. अशी सहज मी गेली तिथे, माझे नातेवाईक पण राहतात तिथे. गेली मी तिथे, ते मला एक गाय दिसली, बिमार गाय तिचा एक बछडा दिसला तिथे. मग मी विचारला, हा बछडा कोणाचा आहे म्हटलं. तर ती माझी नातेवाईक बोलली, माझी बहीण बोलली ते बाजूला बाईचं आहे म्हणे. तर म्हटलं विचारून बघ तिथे काय या बछड्याचं. म्हणलं मग याला काय खाऊ घालते, बाई बिमार आहे याची, याला काय खाऊ घालतात. तर म्हणे याला गव्हाचा आटा खाऊ घालतात. हां म्हटलं बरोबर आहे, म्हणूनच याचं म्हटलं पोट निघलं. तर म्हटलं मी विचारून बघ, मी घेऊन जाते अकोल्याला, तिथे दवाखाना वगैरे पण आहे आणि चांगली व्यवस्था होईल, जरा गाईचं दूध वगैरे मिळते. मी सहजच विचारलं त्यांना, सहज विचारलं तर त्यांनी बोलले हो घेऊन जा म्हणे तुम्ही. मग मी त्याला घेऊन आल्यानंतर घरी खूप छान माझ्यासोबत झोपायचं, माझ्यासोबत चाल म्हणलं. तिचं नाव राधा ठेवून होतं, गाय होती ना, गाय आहे ना ती, नाव राधा ठेव. राधा म्हणलं की लगेच मी उठली की 6 वाजता ते पण माझ्याबरोबर उठायची. पण स्टाईल आहे ना, स्टाईलमध्ये तिला काही उभं राहता नाही आलं. मग आम्हाला तिच्याखाली काही चादर वगैरे काही रजे वगैरे टाकायचं काम पडत होतं. तर झोपत होती पण माझ्याजवळ. मी उठली की ते पण उठायची. संध्याकाळी आम्ही फिरायला जायचो, तर त्याच्या गावाच्या रस्त्यानं ती जायची, अशी करायची. तर 4-5 दिवस माझ्या अंगावर चांगली झाली ती, म्हणजे मी 1 आठवडा. मग ती अचानक बिमार पडली. कारण तिला तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण सूट नाही झालं. मग 4-5 दिवसानंतर ती बिमार पडल्यानंतर तिला जुलाब झाल्यानंतर मी तिला दवाखान्यात घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये मानस टाकायची, खूप हॉस्पिटलमध्ये गेली. 2-3 दिवस तिला सलाईन वगैरे दिले. पण 1 रुपयातले 12ने घायल झाली, 25% होते. मग मला टेन्शन झालं. मग मी रोज रडायची, टेन्शनमध्ये रडायची, देवाची प्रार्थना करायची. ज्या गावातून आणलं त्या गावात सिद्धेश्वर महाराजचं मंदिर आहे, तिथूनच आणलं. मग म्हणलं भगवंता, मी तुमच्या गावातून हे जीव आणला आणि तुम्ही त्याचे संरक्षण करत नाही. म्हणलं काय. मग मी खूप भांडण केलं देवासोबत, माझ्या त्या सिद्धेश्वर महाराजासोबत. आणि देवाला सांगितलं की देवा, माझं हे गायचं पिचडं बच्चा तू वाचव, मी तुला पितळची गायची सोडीन आणि रोट करेन. रोट म्हणजे दामाचं देव घालेन, असं मी कबूल केलं. देव कसे आले. मग माझा मुलगा खूप समजदार आहे, तो यूट्यूबवर आहेत त्याचे गाणे आहेत त्याच्यावरती, त्याने गाणे बोलत. खूप समजदार मुलगा आहे माझा. तर मुली पण फोन करायच्या, आई घेऊन जा त्या गोशाळेत जिथे गायाचं पालन पोषण होते तिथे. मोठी मुलगी पण बोलली, छोटी मुलगी पण बोलली की आई इथे नको, आपल्याच्यानं तुझ्याच्यानं सांभाळणं होणार नाही आणि उगाच उलटं काम जर झालं तर तू जेवण पाणी सोडून देशील, म्हणा पहिलेच तू याकुडं हास. तर मग ते त्यांचं लक्षात आलं. दोन्ही पुरीचं तर नाही लक्षात आलं. म्हणलं काय पुरीचं काय मी एवढं काय मनावर घेतलं नाही. पण नंतर मग मोठी पुरीनं म्हटलं मला, दोन्ही पुरीनं की छोट्या पण मोठ्या पण, आई तिथेच टाकून दे, एवढं काय मी मनावर घेतलंच नाही. मग ती घायल झाल्यानंतर आता मुलाला असं वाटलं हिचं जर उलटं काम झालं तर ही म्हातारी अन्नपाणी सोडून देईल, कारण 2 दिवस जेवणच नव्हतं मी बरोबर केलं. रडायची सारखी. मग तू समजावायचा की आई काय होत नाही, जाऊ दे म्हणे, तिथे सोडून दे. माझा जीव, मला तिच्या बिना करमतच नव्हतं. तर मग तिच्या बिना करमत नव्हतं मला. तर मी म्हणा जाऊ दे. एक मन म्हणायचं राहू दे, माझ्याकडे तिथे सोय करतात का नाही, मी माझ्याजवळ घेऊन झोपते, तिथे एकटीच झोपणार, तिला ताप राहते, ती चेक कोण करणार, तिला औषध कोण देणार, असं माझ्या मनात एक विचार येत होते. मग देवाला विचारलं, तेव्हा भगवंता आता तूच मार्गदर्शन कर. मग डॉक्टरके नेलं, सलाईन दिलं तिला. आणि तसंच सुनीला म्हणलं चला म्हणलं बाई. आता सून पण कमजोर म्हणायची आहे. ते बोलते आई कसं म्हटलं जाऊ दे आता, तू देवाच्या भरशा सोडून दे, चला आता. मग आम्ही दोघी सासूना त्याला सोडायला गेलो त्या गौशाळेतून. तर तिथे 3 डॉक्टर तिथे, रात्रीचे 3 दिवसाचे ते गेल्याबरोबर. मग त्यांना इंजेक्शन वगैरे दिलं तिला. पण ती आज माणूस टाकायची खाली, तरी पण जीव धुमधूक करायचा. मग तिला सोडून तिथे दिलं. मग रात्रभर झोप नाही लागली. म्हणलं कशी झोपली असेल, माझ्या बिना झोप लागते की नाही लागत, कसं करू काय करू. मग दिवस निघाला. सकाळी 6 वाजले. 6 वाजताच मी तिथे गौशाळेत गेले. तर थोडी किंचित साधारण बरी दिसली. दूध वगैरे तिला पाजलं. म्हणजे माझ्याशिवाय काही दूध पेत नाही कोणाच्या हातचं. 4-5 दिवस कंटिन्यू मी तिला दूध पाजलं.
कुठं दूध पाजत काल गेलीच नाही, काल गेली नाही. तर मग त्या लोकांनी मला वाटलं आता मी काही नेहमी दूर जाणार मी, कारण मी थोडे दिवस इकडे राहते, थोडे दिवस मुंबईला राहते, त्या कारणास्तव मिळालं नाही. आपण एकदमच सवय नाही लावून घ्यायची, त्यांनाही लावू द्यायची. मग त्या लोकांनी थोडं एक 2 बॉटल सुरू केलं पाजणं, आणि ते पाजतात आता. आणि आज तर गेली तर आज तर गाईलाच लागलं. ते गाईजवळच गेली, गाईचं दूध मी एवढी खुश झाली, बापरे भयंकर खुश झाली मी. तर मला आनंद वाटला. तर म्हणजे आता माझी बछडा एकदम एक नंबरवर आहे. ती आता सुंदर आहे, तब्येत चांगली आहे आणि टणटण झाले, आणि तिला काही होत नाही. आता काहीच होत नाही तिला, म्हणजे ती आता परिपूर्ण वाचते. तिच्यावरचं जे संकट होतं ते निघून गेलं. आमचे जे सिद्धेश्वर महाराज आहेत ना कोथळीचे, 500 वर्षापासून स्थापन झालं त्यांच्याशी खूप भांडण केलं. म्हणलं भगवंता, तू जर या गायीच्या बछड्याला काही केलं तर म्हणलं तुझ्या मंदिरात मी कधी येणार नाही. बचपनापासून मी तुझ्या मंदिरात होतो, आजपर्यंत मी तुला एवढा काही टेन्शन दिलं नाही, पण आज मात्र टेन्शन देतो, या बछड्याला काहीच होऊ नको. तर खरोखर त्या देवाने भगवंताने काहीच नाही केलं. आणि चौकून माझे कृष्ण भगवंत आहेत तिथे. कृष्ण भगवंताला म्हणलं हे तुझ्याजवळ आणून टाकली तर वाचवणं नाही वाचवणं हे तुझं काम आहे म्हणलं बाबा. खूप देवासोबत भांडण केलं. म्हणून मी म्हणते कधी कोणतं संकट आलं तर देवालाच भांडा, माणसाला भांडून काही फायदा नाही आहे. देवाला भांडा, देव तुमचे सगळे निष्कर्ष हा की देवाशिवाय मार्ग नाही आहे. आणि कधी कोणतेही प्रॉब्लेम असले तर भगवंताला तुम्ही बोला, कृष्ण भगवंताला बोला, भोले बाबाला बोला, बजरंगबलीला बोला, विठ्ठलाला बोला, पांडुरंगाला बोला, कोणतं देव तुम्हाला आवडतं त्या देवाला बोला. देव एकच आहे, तर देवाशिवाय मार्ग नाही. सांगायचा तात्पर्य हा की देवाशिवाय मार्ग नाही आहे. आमचा बछडा 1 रुपयातला 12ने खलास झाली का नाही, मला तर विश्वासच होता. मी तर म्हणलं तिला, तुम्ही पण तिचे व्हिडिओ बघितले दवाखान्यातले, जुलाब होता, तिला भरपूर जुलाब होता. त्या कारणात तिचे खूप कमी शक्यता होत्या. पण आज मात्र तडाल उड्या मारते इकडे, आणि चाल म्हणलं घरी की लगेच, राधा म्हणलं की लगेच घरी येते, घराच्या रस्त्याला निघते. पण तिथे कसं बिल्ला वगैरे आता भेटला ना, आणि दान केले ना आपण तिथे, तर आता आपण दिलेलं दान वापस घेत नसतात. आणि मला तिच्यापासून काहीच आशा नाही आहे. बस तिने तिथेच जवान व्हावं, बछडे द्यावा, आणि जशी ती गाय दुसरी गाय तिला दूध पाजते तसंच तिनेही वनवाशा लेकरायला दूध पाजा. बस माझं सक्सेसफुल काम झालं, एवढीच माझी इच्छा आहे त्या गायच्या पासून. बाकी मला तिच्या काही गाय घराचे अगोदर लालूच होते की चला बाबा गाय मोठे करा, मग तिला गोरं होईल, हे होईल, ते होईल. पण आता नाही, आता फक्त एवढीच इच्छा आहे माझी की तिने जगाव, आणि तिथे जे वनवासे बछडे असेल त्याला जगवावं, दूध पाजावं, कोणा लेकरांना मोठे व्हावं, समाज कल्याणासाठी समाजाला दूध द्यावं. बस माझी एवढीच विनंती आहे. आता दुसरं काहीच नाही आहे तिला, गाईला. असं म्हणून म्हणतो की तू भगवंताशिवाय मार्ग नाही आहे. भगवंताच्याच समोर तुम्ही झुका, भगवंतालाच प्रार्थना करा. भगवंत आहे, देव साक्षात भगवंत आहे, साक्षात देव आहे. पण देवाला बघायची आपल्यातली ताकद नाही आहे. आपण म्हणतो ना, म्हणतात ना आजकालचे नवीन पिढी, कुठे आहे देव, काय करते देव, कुठे आहे देव. अरे देव आहे, देव कसं नाही, भगवंत आहे. देव लेकरं म्हणतात आपण जर काम नाही पैसे ऑटोमॅटिक येतील का. अरे देव तुम्हाला सुरक्षित ठेवते, तुमचे हातपाय सुरक्षित ठेवते, तुम्हाला योग देते कामाचे, म्हणूनच तुम्ही काम करता ना. देवाशिवाय काहीच नाही आहे. हे आजकालच्या लेकरांचा काही विश्वास नाही आहे भगवंतावर, पण भगवंत आहे. भगवंतासोबत कसं वागले तुम्ही, काय वागले त्याच्यात आपापले कर्म तर भोगाच लागतात, पण भगवंत आहे. भगवंताला खूप सहन करावं लागते आपल्या लोकांचं. आपल्याला भगवंताने खूप काही दिले, हात दिले, पाय दिले, सगळं काही फुकट पावर. साधा तुम्ही दवाखान्याचा एक बोट तुटू द्या, एक नखच तुटू द्या, एक एवढं बोट तुटू द्या, दुरुस्त करायला किती पैसे लागतात त्याला. देवाने तर आपल्याला पुरं शरीर फुकटच दिलं. असं आहे, म्हणून देवाशिवाय मार्ग नाही आहे. भगवंताचं नाव घ्या, भगवंताला मागा, जे बी काय चांगले कर्म करा, चांगलेच फळं मिळतील. आता उदाहरणार्थ बघा, माझी गाय जलमली कुठे, ते मान पिंजरच्या तिकडे कोथळे गाव आहे, त्या गावात आली कुठे, माझ्या घरी. अचानक बिमार पण गौशाळा गेली, आता तिथे ती जगणार, लहानाची मोठे तिथे. असं आहे, म्हणतात ना दाणे दाणे पे लिखा आहे खानेवाले खाना. असं असते हे निसर्गाचं. काय नाही बाबा, भगवंताचा खेळ वेगळाच आहे. बस एवढं सांग. जय श्री कृष्ण.